काय दिसत नाही तुम्हाला? दारू आहे. नको आहे का तुम्हाला? अच्छा, दुसरं काहीतरी हवंय का? ठीक आहे, हे घ्या, हे बी घ्या. व्हॉट नॉनसेन्स. मी मी हे असलं काही करत नाही यार, प्लीज फेकून देते. खरंच नाही करत? काल रात्री तुम्ही काय केलं आठवते तुम्हाला? काय केलं मी काल रात्री? काय केलं? मी काल रात्री दारू पिऊन आलो होतो घरी. ओह माय गॉड. कोणी बघितलं नाही ना मला? हा, मी काय करत होतो? काय केलं मी? आईने बघितलं नाही ना? पण प्लीज सांग, काय झालं मला सांग ना. तुम्हाला मंगळसूत्र? खरंच काहीच आठवत नाही रात्रीचं? अरे नाही आठवत आहे म्हणून तर तुला विचारतो ना. प्लीज सांग मला काय झालं. आदित्य सर. आई यार, ऐक ना माझा यार, मला प्लीज माफ कर ना यार. एवढी मोठी कोणती चूक झाली आहे माझी. सगळी वरात निघाली आहे. हा, कोणाकडे सुट्ट? दादा, काय रे, तू ओके ना? अरे थँक्यू. काय झालं? तू जर का ते नाटक केलं नसतं तर मी आईच्या नजरेत अजून उतरलो असतो. ए बाबा, ते होऊ देणार आहे का मी? आणि अख्ख्या जगात ना तू इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कळलं? भाई बोला भगवान बोला यार. तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? हा, पण माझ्यामुळे सगळ्यांच्या नजरेत तू अननेसेसरी वाईट झालो एवढंच ना. मी चांगलाच कधी होतो. अरे पण तू एक आदर्श मुलगा आहेस ना. तुझा खूप रिस्पेक्ट करते यार आई. तू आयडल आहेस माझा, कळतंय का तुला? तुझं नाव खराब नाही करून देऊ शकत यार मी. आणि इथे मी आदित्य व्हायचे स्वप्न बघतोय, तू का प्रीतम होतोय? हा, प्लीज फेकून दे यार ते सगळं. प्रीतम, प्रीतम. हा हा बाबा. एवढा निगरगट्ट असेल असं वाटलं नव्हतं रे. काय झालंय बाबा? ज्या आईनं तुला जन्म दिला, तुझ्यावर संस्कार केले, त्या संस्काराची थोडी तरी जाण ठेवायची होतीस ना. त्या आदित्यकडे बघ. त्यांनी एक चूक केली तर अहिल्या त्याचं तोंड बघत नाहीये. जीव कासावीस होतो त्याचा आईसाठी. आणि तू आता आदित्यला, तुझ्या आईला, किर्लोस्कर बिझनेसला तुझी गरज असताना दारूसारखं व्यसन करतोयस तू. सॉरी बाबा. बाबा प्रीतम यार, काय करतोयस तू? बाबा एवढं तुला ओरडतात तरी तुला खरं सांगावं असं वाटत नाहीये? तू जरा थांब ना 1 मिनिट. बाबा मी चुकलो. परत एकदा खूप मोठी चूक झाली आहे. मोठा गुन्हा केलाय यार मी. दादा ऐक ना, नको सांगूस काय त्यांना. हे बघ, तू एक आदर्श मुलगा आहेस आणि ह्या पुढे राहशील. शट अप या. बाबा
काल रात्री प्रीतम नाही, मी दारू पिऊन आलो होतो. काय? त्याने मला वाचवण्यासाठी म्हणून मग सगळ्यांसमोर नाटक केलं दारू पिण्याचं. कारण आई आधीच नाराज होती माझ्यावर. बाबा मी चुकलो. मग जी शिक्षा द्यायची ती मला द्या. मला हवा. हे बघ आदित्य, तू एक चूक केलीस आणि तुला मारून परत दुसरी चूक नाही करणार मी. कारण मारणं हा काही इलाज नाहीये. जसं दारू पिणं हा कुठल्याही दुःखावर इलाज नाहीये. तू एक चूक केलीस ती कबूल करावीशी वाटली तुला, आणि ती चूक झाकण्यासाठी प्रीतमने सगळे आरोप स्वतःवरती घेतले. माझं एवढंच म्हणणं आहे की इथून पुढे तुमच्या आईला त्रास होईल असं काहीही करू नका. इथून पुढे आईला त्रास होईल असं काही होणार नाही. पारू आण अगं, मी चिरते बटाटे. प्रिया मॅडम, अहो तुम्ही कशा पायी? नाही नको, तुम्हाला नाही जमायचं, हे माझं काम आहे, मी करते. अगं मला असं नुसतं कामाशिवाय बसून राहणं पण ना अजिबात नाही आवडत. आणि किचनमध्ये काम करायला आवडतं की मला. इनफॅक्ट किचनमध्ये काय, मला कुठलंही काम करायला आवडतं. दे. ए पण मी इथे काम केलं तर तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही नाही, अहो काय बोलताय तुम्ही? मला कसली अडचण असणार आहे? ते तुम्ही इथं काम करणं मला बरोबर नाही वाटलं म्हणून मी म्हणलं. पण तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही करू शकता. हे घ्या. मी ना एक काम करते, तुमच्यासाठी चाय बनवते. थँक्यू. खरं सांगू ना पारू, मला तर अशी लोकांची मदत करायला खूप आवडतं. म्हणजे एखाद्याचं काही काम असेल आणि माझ्यामुळे त्यांना थोडी जरी मदत होणार असेल ना तर मी लगेच पळत जाते. म्हणजे ती ना खूप वेगळी फिलिंग असते ग. म्हणजे आपल्यामुळे कोणाचं तरी काम हलकं झालं किंवा त्यांना आराम मिळाला तर त्यांच्या आनंदातच मला माझा आनंद वाटतो. प्रिया मॅडम, तुमचे विचार कसले भारी आहे. तो तुमच्यासारखाच विचार जर का समद्यांनी केला ना तर समद्यांचीच कामं हलकी होतील बघा. असं काही नाही ग पारू. आपण फक्त आपलं आपलं काम करावं आणि शक्य तितकं दुसऱ्यांचं काम हलकं करण्याचा प्रयत्न करायचा. असंही एकमेकांना समजून घेणं, एकमेकांची मदत करणं, एकमेकांना वेळ देणं, ह्यालाच तर आयुष्य म्हणतात ना. प्रिया मॅडम, एक सांगू का? कसलं भारी बोलता तुम्ही. तुम्ही ना मला मला लई आवडता बघा. पारू, मला पण तू खूप आवडलीस. खरं बघायला गेलं तर ह्या शहरात माझं असं कोणीच नाही. पण मला ना इथे माणसं जोडायची. मला अशी स्वतःची हक्काची जागा तयार करायची. अर्थात आता गावात राहून तर हे सगळं नाही करता येणार. पण किर्लोस्कर हाऊसमध्ये आल्यापासून मला ना अशी खूप चांगली माणसं मिळालेत असं वाटतंय. होय, इथली समधी माणसं ना आहेतच चांगली. जो कोणी बी इथे येतो ना तो इथलाच होऊन जातो बघा. अहो प्रिया मॅडम, मी बी आधी या शहरात नवीन होते. मला बी काही कळत नव्हतं. म्हणजे पुढं कसं होईल, काय होईल याची बी खात्री नव्हती. पण समजा व्यवस्थित झालं. आता ना मला हे घर माझंच घर वाटतंय बघा. झाला चहा? वय हे सॉरी सॉरी, माफ करा मॅडम, तुम्हाला भाजलं तर नाही ना? नाही 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 ठीक आहे. चुकून झालं. तुम्ही एक काम करा, ते खाली ना पाहुण्यासाठीची एक खोली आहे, तिथे जा ना तुम्ही, हे आवरून घ्या. हो हो ठीक आहे ठीक आहे. मी आलेस. वय वय सॉरी, ते
गोंधळीच आहे मी. समजे कापड खराब केली त्यांची. हॅलो. हे मग कसा गेला कालचा दिवस? वेळेवर घरी गेलात ना? आणि तुमचा तो खडूस ॲरोगंट बॉस काय म्हणतोय? त्यांनी जर काय केलं ना तर मला सांगा, मी बघतो त्याला. नाही हो, काहीच त्रास दिला नाही त्यांनी. पण ॲक्च्युली ना मी त्यांना ओळखूच शकत नाही हो. कधी कधी असं वाटतं की ते खूप सरळ आहेत आणि कधी कधी खूपच विचित्र वागतात. मला ना त्यांच्याबद्दल काही मतच बनवता येत नाही. जाऊ दे, तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ. हा, आणि शक्यतो कामाचंच बोला त्याच्याशी. डिस्टन्स मेंटेन करा, कळलं का? हो हो हो. पण ॲक्च्युली काही असं घडलं ना काल की मला असं वाटलं ते खरंच खूप चांगले आहेत हो. आणि मध्येच काहीतरी विचित्र वागतात. म्हणजे ना काही कळतच नाही हो मला. खूप कन्फ्यूज झाले ती. तुम्ही काय काय करताय तुम्ही? सकाळ सकाळी अशा अवस्थेत कोण बसतं? तुम्ही जरा वेडे आहात का हो? तुम्हाला नॉक करून यायला काय होतं? तुम्हाला मग डोर लॉक करता येत नाही का? मी का डोर? तुम्ही इथे काय करताय सांगा मला. तुम्ही इकडे काय करताय? आणि हे असं वागणं शोभतं का हो तुम्हाला? असं वागणं म्हणजे? एक मिनिट, हे माझं घर आहे. मी इथे नाचेन नाही तर काय करेन? तुम्हाला काय करायचंय? तुमचं ना काहीच नाही होऊ शकत. मी चांगलंच ओळखलंय तुम्हाला. मी तुम्हाला जे समजले होते ना पहिल्या भेटीत तेच आहात तुम्ही. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. काय काय समजलं तुम्ही मला पहिल्या भेटीत? ते सगळं जाऊ द्या. गेस्ट रूम कुठे ते सांगा मला. गेस्ट रूम ते. प्रीतम सर, काय चाललंय इथं? अरू, एक मिनिट थांब यार. अनु मॅडम, तुम्ही इथं काय करताय? तुम्हीच म्हणाला होतात ना की इथे बेसमेंट मध्ये गेस्ट रूम आहे म्हणून. मी दार उघडलं तर हे इथे या अवस्थेत होते. अहो ती रूम ना तिकडं बाजूला आहे. तुम्ही एक काम करा, तिथे जाऊन आवरून घ्या. जा. ठीक आहे, सॉरी. हा, काय काय माझा लकी डे. काय? अगं ही मुलगी कमाल आहे माझ्यासाठी. कमाल. ही इतकी परफेक्ट आहे ना. तुला कळतंय जेव्हापासून ही माझ्या लाईफ मध्ये आले, माझा लाईफ किती सुरळीत सुरू आहे. हा, असं वाटतच नाही ती आपल्या घरात बाहेरून आली आहे. असं वाटतं आपल्याच घरचं एक पार्ट आहे. इतकं लवकर मिक्सअप झाली आहे. अरे काय सांगू मी. बरं, मी सांगतो. मला ना ह्याच मुलीबरोबर आयुष्य काढायचं. डन. प्रीतम सर, चेष्टा मस्करीमध्ये हे समजा ठीक आहे. नाही, मला तर ना असं वाटतंय की तुम्ही इसरूनच गेलात की तुमचा दिशा मॅडम बरोबर साखरपुडा झाला, आता लगीन होणार आहे. तुम्हाला कसं कळत नाही दिशा मॅडमच्या नावाची अंगठी घालताय ना बोटात? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, हे असले विचार मनात आणू देऊ नका. और तुला कळतंय मी सध्या किती वियर्ड सिच्युएशन मध्ये. म्हणजे ज्या व्यक्तीवर माझं प्रेमच नाहीये तिच्याबरोबर मला लग्न करावं लागणार आहे. जिच्यावर माझं मनापासून प्रेम आहे तिला मी सांगूही शकत नाही. म्हणजे वियर्ड सिच्युएशन आहे. तुला नाही कळणार का? ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. देव ना करू आणि तुझ्यावर कधी अशी वेळ. इमॅजिन कर ना की एक अशी व्यक्ती आहे जिला बघताच माझ्या मनात काहीतरी व्हायला लागतं आणि तिच्याशी लग्न न करता मी एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं. असं बराबर बोलताय तुम्ही सर. काय? म्हणजे मला आत्ताच कसं कळणार ना ह्या भावना कशा असतात ते. ठीक आहे. पारू, काय झालं? कुठल्या विचारात आहेस? ते मी कामाच्या गडबडीत होते. पारू, सगळं ठीक आहे ना? वय समजा ठीक आहे. काय बी नाही झालेलं.
समजा व्यवस्थित आहे. मला वाटत नाही हे सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे, होईल सगळं नीट. गोष्टी आपल्या मनासारख्या नाही घडल्या तर ते फिलिंग काय असतं ना मला माहिती आहे. तू काळजी नको करू. चांगल्या माणसांसोबत सगळं चांगलंच होतं. तुझ्याही सोबत होईल. पारू कुठे राहिली? येते. लव ना लवकर. येईल. का बोलवलं? हा, तर गणी आणि पारूने आपल्याला एक सॉलिड प्लॅन दिला आणि आपल्या सगळ्यांना मिळून तो एक्झिक्यूट करायचा. प्रीतम, अरे घरात काय सुरू आहे माहिती ना तुला, आणि त्यात प्लॅन कसले करतोयस? ज्या गोष्टींचा विचार केला नव्हता अशा गोष्टी घडत आहे. काका माहितीये मला, आणि हा प्लॅन आपल्या चांगल्यासाठीच आहे. हा, आपण दादा आणि आईला समोरासमोर आणायचं. काय? कसं शक्य आहे? वहिनी आदित्यचं तोंडही बघणार नाहीत. मोहन थांब जरा, ऐक. आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की प्रीतम लहान आहे, अल्लड आहे, पण खूप मोठा झालाय तो. त्याचं बोलणं ऐकून तर घेऊया ना आपण. बरोबर आहे दादा तुझं. तू कोणत्या भावनेतून म्हणतोयस हेही कळतंय मला. आणि काल मी आदित्यच्या रूम मध्ये गेलो होतो. त्याची अवस्था बघवत नव्हती मला. हो, कळलंय मला. तेच सांगतोय ना की एकटा ऐकून घ्या माझा प्लॅन प्लीज. सॉरी, येते. नाही प्रिया मॅडम, तुम्ही थांबू शकता. प्रीतम तू बोल. आबा, मला माहितीये की तुमचं आणि आईचं आम्हा दोघांवर जीवापाड प्रेम आहे. आणि आमच्याकडून काही चुका झाल्या त्याचा पश्चातापही आहे आम्हाला. पण दादाची कंडिशन बघवत नाही आता, आणि जर आणखीन काही दिवस असे गेले ना तर ती अजून वर्स्ट होईल. म्हणून दादाला आणि आईला समोरासमोर आणायला मी आणि पारूने एक प्लॅन बनवला. हा, पण आता वाट कसली बघतो, सांग ना पटकन. येस. हा, तर आपण दादा आणि आईसाठी एक इंटरव्ह्यू अरेंज करायचा. इंटरव्ह्यू? एक्झॅक्टली. आणि इंटरव्ह्यू साठी आईला तयार करायची जबाबदारी तुझी. मी? हो, रिलॅक्स. मला माहितीये की थोडं कठीण जाईल, पण दुसरा ऑप्शन नाहीये. काही नाही करायचं, फक्त एवढंच सांगायचं की नेहमीसारखा एक इंटरव्ह्यू आहे आणि तो घ्यायला एक सेलिब्रिटी गेस्ट येणार आहे. सिम्पल. हो, ठीक आहे. मी प्रयत्न करते. थँक्यू सो मच. आणि दादाला तयार करायची जबाबदारी माझी. बरं प्रीतम, मला सांग, या इंटरव्ह्यू मध्ये नक्की होणार काय? एक्झॅक्टली मला पण माहित नाहीये, ते सगळं पारूच्या डोक्यात आहे. पारू आल्यावर कळेल. आली. येस. सांग, काय प्लॅन काय आहे? सगळे मिळून काहीतरी प्लॅन करतात, पण माझ्यापासून लपणार नाही, कारण मी हुशार आहे.